नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता तरी सध्या अचानक मवियाच्या साठी अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व झालेले आहेत. नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची काळजी जेवढी त्यांच्या समर्थकांना नसेल त्यापेक्षा जास्त काळजी उद्धव ठाकरेंना वाटू लागलेली आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या लगोलग तशाच प्रकारची भावना मवियातून इतरही लोक व्यक्त करतात. प्रत्यक्षात ही तीच मंडळी आहेत जी नितीन गडकरींच्या बाबत या आधी गंगा स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं टीका करत होती. पण आता नितीन गडकरी यांचं कौतुक करण्याचं निमित्त आहे प्रत्यक्षात निशाणा नरेंद्र मोदींवर आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदींच्या नंतर जर सध्या तरी सर्वात जास्त गवगवा कोणाचा असेल तर तो नितीन गडकरींचा आहे. नितीन गडकरी हे राज्यातून केंद्रात गेलेलं मराठी नेतृत्व आहे आणि ते ब्राह्मण नेतृत्व सुद्धा आहे. हे सगळं असताना एका बाजूला नितीन गडकरी यांचं कौतुक करत राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न मवियाच्याकडून सुरू आहे. प्रत्यक्षात गडकरींचं कौतुक जितकं जास्त होईल तितकी गडकरींसाठी अडचण निर्माण होईल का हा मुद्दा आहेच. पण दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी सोडावी आणि मवियात यावं, मवियातून निवडून आणून दाखवतो असं म्हणणाऱ्या ठाकरेंनी लगोलग असंही सुचवलंय की यंदाच्या वेळेला जर भाजपानं गडकरींना तिकीट दिलं तर गडकरी काही निवडून येत नाहीत. एका बाजूला गडकरींचं कौतुकही करायचं आणि दुसऱ्या बाजूला नितीन गडकरींच्या उमेदवारीच्या बाबतीत संदिग्धताही निर्माण करायची. हा डाव आपल्याला ओळखता आला पाहिजे. नितीन गडकरी यांच्यासारखा व्यक्ती जो महाराष्ट्रातून केंद्रात जाऊन देशभरामध्ये आपल्या मंत्रिमंडळाच्या कामामुळे चर्चित आहे आणि तो केवळ आणि केवळ चर्चितच नाही तर लोकप्रिय सुद्धा आहे. त्या व्यक्तीच्या बाबत मवियाचं हे राजकारण कितपत योग्य आहे? गडकरींना हरवलं तर अधिक चांगलं, हरवू शकलो नाही तर राजकारण सोडेन असं म्हणणारे नाना पटोले अद्यापही राजकारणातच आहेत आणि त्यावेळेला घेतलेली प्रतिज्ञा ही केवळ राजकीय हेतून होती हे सांगायलाही ते कमी करत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, मवियांनी आत्ता तरी त्यांची बंदूक ही गडकरींच्या खांद्यावर ठेवली आहे आणि गडकरींच्या खांद्यावर ठेवलेली ही बंदूक प्राप्त स्थितीमध्ये निशाणा नरेंद्र मोदींकडे साधतीये. चर्चेत नितीन गडकरींच्या बद्दल मवियाच्या पोटात काय आहे आणि ओठात काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देतो. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता धर्मपाल मेश्राम या चर्चेत आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सुनील मोदी आहेत, ते शी उबाठाचं प्रतिनिधित्व करतायत. मला पहिला मुद्दा आत्ताच्या घडीला पटकन विचारायचा आहे तो धर्मपाल मेश्राम यांना. धर्मपाल मेश्राम जी नितीन गडकरींच्या बद्दलची जी भूमिका सातत्यानं मांडली जाते ती पाहता गडकरी भाजपा सोडून शिवसेना म्हणून जो पक्ष सध्या अस्तित्वात असल्याचा दावा उद्धव ठाकरे करतायत त्या शी उबाठामध्ये जातील का? अत्यंत प्रसादजी हास्यास्पद विषय आहे हा की उद्धव ठाकरे ज्यांना स्वतःचा पक्ष राखता आला नाही, ज्याची अनेक शकलं झालेली आहेत आणि मोठा धडा शिवसेनेच्या रूपानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात अस्तित्वात आलाय. 13 खासदार आणि जवळपास 42 पेक्षा जास्त आमदार अशी संख्या असलेला मूळ शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत आहे हे सर्वविदित आहे. असं असताना स्वतःची कोणतीही ताकद शिल्लक राहिलेली नसताना आणि ज्यांना कोणतंही राजकीय दूरदृष्टी नाही अशा पद्धतीची आत्ताची वर्तणूक उद्धव ठाकरेंची दिसत असताना त्यांनी अशा पद्धतीचा प्रस्ताव देणे अत्यंत हास्यास्पद आहे. कालपर्यंत आम्ही आदित्य ठाकरे यांना अत्यंत बालिश असे स्टेटमेंट देणारे नेते समजत होतो. आज मात्र त्याही पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे यांचा बालिश चेहरा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पुढे या निमित्तानं आलेला आहे. धर्मपाल मेश्राम आपल्यासोबत सुनील मोदी आहेत. तुम्ही जे जे काही आक्षेप करता आहात त्या निमित्तानं त्यांनाही बोलण्याची संधी आपण देणार आहोत. मोदीजी, आवाज येतोय का माझा? येतोय. नमस्कार. मला आपल्याला थेट अशा स्वरूपाचा प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे की नितीन गडकरींच्या बाबतीत
त्यांना उमेदवारी देण्यापर्यंतची चर्चा करण्याची गरज आहे का? तुम्हाला काळजी काय वाटते नितीन गडकरींबाबत? नाही, मी आपल्याला सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार करतो जी. एक मुद्दा मी आपल्याला सांगतो. जेव्हा उद्धव ठाकरेंनी हा विषय मांडला, तो त्यांनी मांडावा का न मांडावा हा एक चर्चेचा विषय असू शकतो, पण त्याच्या मागची भूमिका लक्षात घ्यावी. आमचा पक्ष फोडला, एकनाथ शिंदे गेले वगैरे वगैरे, हे सगळं आता जुनं झालेलं आहे. हे याची उभारी घेऊन आम्ही नवीन आलेलो आहोत. तो आणि हा याच्याशी संबंध नाहीये. मला तुम्ही सांगा, असं उद्धव ठाकरे का म्हणाले असतील याचा विचार भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला पाहिजे. मुद्दा नंबर 1, जी महाराष्ट्राची कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये आलेले आयाराम गयाराम असलेले दरेकर हे चर्चेला जातात. त्याच्यामध्ये नितीन गडकरींना स्थान नाही. मी म्हणतो राहू दे तिथं. केंद्रीय निवडणूक समिती जे उमेदवार ठरवणारी जी समिती आहे ती अतिशय उच्च समिती आहे. त्या समितीमध्ये नितीन गडकरींना स्थान दिलं जात नाही. नितीन गडकरी हे राष्ट्रीय संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून काम केलेले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. अतिशय सक्षम नेता असलेल्या माणसाची ही अवस्था केंद्रामध्ये केली गेलेली आहे आणि म्हणून ही शंका व्यक्त केली आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी हा विषय मांडला. नाही, पण मला एक गोष्ट आपण सांगा. नितीन गडकरी काही तुमच्या पक्षात आहेत का? तुम्हाला काय एवढी काळजी पडली आहे त्यांची? त्याचं कारण असं की महाराष्ट्रातलं चांगलं नेतृत्व जर एखाद्या पक्षात असेल, नितीन गडकरी आणि शिवसेनेचा एक भावनिक संबंध आहे. नितीन गडकरी या युतीच्या आगामी काळ म्हणजे मागच्या युतीमध्ये पुढे नेण्यासाठीचे एक सक्षम नेते आहेत. आमचा त्यांच्याशी भावनिक आहे, महाजनांचा भावनिक संबंध आहे. हे आम्ही शिवसेनेने 10 वेळा सांगितलंय त्यांना. आणि भावनिक विषय असेल तर मैत्रीत्वाच्या संबंधातनं एखाद्या मित्राची जर परखड होत असेल तर त्याला वाचवणं, त्याला जिवंत करणं, त्याच्याबद्दल भावना व्यक्त करणं हे एक संस्कृती म्हणून ते काम आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. सुनील पाटील यांच्या या तर्काच्या आधारे धर्मपाल मेश्राम आपल्याला संधी मिळतीये. ज्या पद्धतीने हे प्रेम उतू जात आहे, मला असं विचारायचं आहे की या संपूर्ण प्रकरणावर तुमच्या लेखी शिव उबाठाचं मत हे गडकरींना अडचणीत आणणारं असू शकतं का? प्रसादजी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या वतीने सुनील मोदीजी जे बोलले, ज्या भावनिकतेबद्दल अगतिकतेनं ते बोलले, जे पुतना मावशीचं प्रेम गडकरी साहेबांवर दाखवत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतो. पण लक्षात घ्या, जे स्वतःचा पक्ष सांभाळू शकले नाही, जे स्वतःच्या अधीनस्थ काम करणारे कार्यकर्ते, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना सांभाळू शकले नाही, त्यांनी थेट ज्यांनी देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व केलेलं आहे आणि शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण केलेलं आहे, त्या गडकरी साहेबांच्या संदर्भाने बोलणं हे मी आधीच सांगितलं की अत्यंत बालिशपणाचं आणि अत्यंत हास्यास्पद आहे. यांचा स्वतःचा आपला पक्ष राहिलेला नाही, यांना स्वतःचं आपलं जनमत राहिलेलं नाही. हे ज्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते ते पदावनच झालेले आहेत. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे ते जिवंत आहेत, थोडेफार तरी तग धरून आहेत आज, ते देखील आता या निवडणुकीनं कदाचित ते वाहून जाईल. आणि अशा वेळेस नितीन गडकरी साहेबांच्या संदर्भाने हे पुतना मावशीचं दाखवलेलं प्रेम हा राजकीय अट्टहास आहे. त्यामुळे यांना प्रेम दाखवण्याची गरज नाही. गडकरी साहेब स्वतः आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेतो पटकन. आणि म्हणालात की हे पुतना मावशीचं प्रेम आहे आणि नितीन गडकरींच्या बद्दल उद्धव ठाकरेंना प्रेम दाखवण्याची गरज नाही. मला आपल्याला विचारायचं आहे की हे प्रेम दाखवून, पुतना मावशीचं प्रेम दाखवून ते जो संकेत देत आहेत ना, तो तुमच्या लक्षात आलाय का? उद्धव ठाकरे केवळ आणि केवळ नितीन गडकरींचं नाव घोषित न झाल्याबद्दल, पहिल्या यादीमध्ये नाव घोषित न झाल्याबद्दल बोललेत अशातला भाग नाही. त्यांनी आणखीन एक पुढे पाऊल टाकलंय आणि ते तर असं म्हणतायत की मवियात या, मवियातून निवडून आणून दाखवतो. याचा मागचा संकेत असा आहे की जर गडकरी आत्ताच्या घडीला मवियाच्या ऐवजी ज्या पक्षात ते आहेत त्या भाजपाकडून निवडणुकीत उतरले तर ते जिंकू शकणार नाहीत. इथपर्यंतही म्हणायला उद्धव ठाकरे कमी करत नाहीयेत. धर्मपाल मेश्राम. प्रसादजी, ज्या पद्धतीनं संजय राऊत सामनाला लिहितात
उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये ज्या पद्धतीची भाषा ते आपल्या संपादकीयातून किंवा आपल्या लेखणीतून व्यक्त करतात, त्याच पद्धतीची भाषा त्यांची पोटातली नंतर ओठात येत राहते. हे सारं खोटं आहे, हे त्यांना फार चांगल्या रीतीनं माहिती आहे. तरी देखील मिठाचा खडा टाकण्याचं काम, मी आधीच सांगितले की हा सगळा राजकीय अट्टास आहे. याच्या मागचं दडलेलं राजकारण न ओळखण्या इतपत भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला आणि देशातला कार्यकर्ता कर्तृत्व शून्य नाहीये. या उलट यांचं नसलेलं कर्तृत्व या निमित्तानं यांना जे आज आहे निवड गडकरी साहेबांचीच नाही, तर अशा अनेक लोकांची गरज आहे की काय, ज्यामुळं हे राजकारणामध्ये किमान 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 तग धरून राहू शकतील अशा पद्धतीची संदेहता निर्माण झालेली आहे. हे स्वतः निवडून येऊ शकलेले नाहीत आजपर्यंत कोणत्याही निवडणुकांना. उद्धव ठाकरे आज धर्मपाल मेश्राम यावर उत्तर लागेल. सुनील मोदी यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यानिमित्तानं मोदी साहेब, एक छोटी गोष्ट खेदपूर्वक मात्र नमूद करतो, आज तुमचा चेहरा नीट दिसत नाहीये, खूप अंधारात तुम्ही बसलेले आहात. खरं तर उजेडात तुम्ही बसायला पाहिजे होतं. ठीक आहे, मुद्द्याला परत येऊ. ज्या ज्या गोष्टी मांडल्या जात आहेत त्याद्वारे तुम्हाला नक्की सूचित काय करायचंय? गडकरींना मवियात आल्यास उमेदवारी मिळेल आणि ते जिंकतील, हे वाक्य जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्याचे तुम्हाला लक्षात आलेले संदर्भ काय असतात? नाही, मी तुम्हाला दोन गोष्टींसाठी हात करत होतो. आमचा पक्ष फोडला, अमुक झालं तमुक झालं, पक्षाची वाताहत झाली. हे कालांतराने आमच्या पक्षाची ताकद काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला कळेल, याच्यावर आज आपण भाष्य करायला नको. मी दोन मुद्दे आपल्याला सांगतो साहेब. नरेंद्र मोदीच्या आधी म्हणजे नितीन गडकरींची भारतीय जनता पार्टीने कशी फडफजिती केली याची उत्तम दोन उदाहरणं देतो. नितीन गडकरींना महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं म्हणून राष्ट्रीय सहकारी संघाच्या योजनेतून दिल्लीला पाठवलं. 5च महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच काही लोकांनी षडयंत्र करून त्यांच्यावर पुर्तीचा घोटाळा, अमुक घोटाळा तमुक घोटाळा करून त्यांची नाचक्की केली आणि त्यांना अध्यक्ष पदावरून दूर केलं. याच्यामध्ये नरेंद्र मोदींना सपोर्ट करणारे काही भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांनी ठरवून केलं. हे अनेकदा पेपरला आलेलं आहे. किंबहुना आम आदमी पार्टीच्या एका नेत्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं की सगळी माहिती आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी दिली म्हणून आम्ही नितीन गडकरींच्यावर आरोप केले. नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, हे नावापुरते आहेत. नितीन गडकरींच्या कामाचा देखील जर खऱ्या अर्थानं जर भारतीय जनता पार्टीचं मला एक गोष्ट सांगा. जी 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 सुनील मोदीजी, आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार गडकरींची बाजू घेताय. एक छोटा इतिहास आहे जो लोकांना लक्षात आणून द्यायला हवा. हे तेच गडकरी आहेत ज्यांनी चिमूरची जागा मागितली होती, त्यावेळेला काय थैथयाट शिवसेनेनं केला होता, बाळासाहेबांनी केला होता. आणि त्यावेळेला याच गडकरींच्या विरोधात अग्रलेख लिहून आगपाखड करण्यात आली होती. ज्या वेळेला चिमूरच्या जागेसाठी गडकरी थेट भांडत होते, बाळासाहेबांना अंगावर घेत होते, त्यावेळेला मात्र ते कडू होते. आज मोदींवर निशाणा साधायची वेळ आली की नितीन गडकरी त्याच ठाकरेंसाठी गोड होतात. हा वेगळा मुद्दा आणि हा विरोधाभास का असतो? धर्मपाल मेश्राम. प्रसादजी, सुनीलजी ज्या पद्धतीनं राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या संदर्भाने सांगताहेत की माननीय नितीनजी गडकरी दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आरूढ होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांच्या वरती पूर्ती साखर कारखाना असेल किंवा त्यांच्या तत्सम संस्था असतील त्याच्यावर जे आरोप झाले, ते आरोप कोणी केले आणि त्यामागच्या चौकशा कोणी लावल्या, तेव्हा काँग्रेसचं सरकार असताना त्याच काँग्रेसच्या मांडीवर आज जाऊन उद्धव ठाकरे साहेब बसलेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिथून आता ते सांगतायत गडकरी साहेबांच्या संदर्भातलं हे पुतना मावशीचं यांचं जे प्रेम उतू चाललेलं आहे, हे कुठेतरी राजकारण याच्या पाठीमागचं आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रसादजी. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या उलट मोदीजींच्या वरती थेट निशाणा साधण्याची क्षमता नसलेले हे क्षमता शून्य शिवसेना उभाटा गटाचे लोक त्यांच्या नेतृत्वासहित आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोदीजींच्या वरती निशाणा साधण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या प्रयत्नाला कोणीही भारतीय जनता पक्षाचा नेता, कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य माणूस देखील बळी पडणार नाही.
आज MVA ची झालेली महाराष्ट्रातली दानादान, जी शरद पवार साहेबांची देखील उडालेली सगळी काही जी काही स्थिती असेल ती, आणि शिवसेनेची जी काही स्थिती असेल ती, किंवा काँग्रेसची ठीक आहे. देखील पवारांच्या नंतरची स्थिती असेल ती, यांचे जर काहीतरी उमेदवार आज महाराष्ट्रात निवडून आले तरी त्यांना खूप साध्य झालं असं मी मानेन. बर, मला अशी एकच स्थिती मिनिट थांबा नसताना थांबा जरा. सुनील मेश्राम, माफ करा, सुनीलजी यांच्यापर्यंत पोहोचूयात. सुनील मोदी, मला एक सांगा, जर गडकरी आले, येणार नाहीत बघूयात, हे तर नक्कीच आहे, आले तर उमेदवारी कुठून द्याल तुम्ही? त्यांना नागपुरातून उतरवाल का? नाही, हे बघा, हा पुढचा विषय, ते कुठून उभारणार, कुठून निवडून येणार, कुठल्या पक्षात जाणार, मी आपल्याला एक सांगतो, फक्त एक 8 दिवस थांबा. 8 दिवसानंतर ही चर्चा तुम्ही करायला त्यांना अकराम साहेबांनाही बोलवा आणि मलाही बोलवा. मी तुम्हाला सांगतो, नितीन गडकरींना जर महाराष्ट्रातनं नव्हे तर देशातनं कुठं तिकीट नाही मिळालं तर आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती झालेली आहे. फक्त तुम्ही 8 दिवस थांबा. 8 दिवसात काय होणार आहे? 8 दिवसात काय होणार आहे? आणि तुम्ही कशाच्या भरोश्यावर ही भविष्यवाणी करताय की गडकरींना तिकीट मिळत नाहीये म्हणून? लोकसभेची तिकीट जाहीर होणार आहेत. मग काय गडकरींना तिकीट मिळणार नाही तर का नाही मिळणार, याचंही कारण असेल? याचं कारण असं आहे की मोदींच्या विरुद्ध बोलण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. अशा माणसांना गप बसवणं हे वर केंद्रामधलं चाललेलं षडयंत्र आहे. अहो, पण गेली 10 वर्ष त्यांना संधी मिळतेच आहे ना. संधी जर मिळायची नसती, तुम्ही सांगताय त्या तर्कानुसार, धर्मपाल मेश्राम ज्या पद्धतीनं सुनीलजी मुद्दा मांडतायत की म्हणे मोदींच्या विरोधात गडकरी बोलतात म्हणून गडकरींना या वेळेला तिकीट मिळणार नाही. अहो, पण जर तिकीट मिळायचं नसतं तर पहिल्यांदाच मिळालं नसतं, दुसऱ्यांदा पण मिळालं नसतं. आणि गेल्या 5 वर्षात खरं बघायला गेलं तर नितीन गडकरींनी मोदींच्याच योजना यशस्वीरित्या करून दाखवल्यात, राबवून दाखवल्यात. मोदींचं थोडं काम त्यांनी पुढे नेलेलं आहे. गडकरींचं कौतुक झालं म्हणून काय मोदींच्या पोटात दुखणार आहे का धर्मपाल मेश्राम? तेच प्रसादजी, तेच मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की हे लक्षात ठेवा, हे परसेप्शन तयार करण्याचं काम करतायत. संपूर्ण नितीनजी गडकरी साहेबांचं संपूर्ण भाषण तुम्ही कुठल्याही ठिकाणचं ऐका, ते कधीही त्यांनी मोदीजींच्या विरुद्ध बोललेले नाहीत. या उलट त्यांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या ज्या योजना आजपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या आलेल्या आहेत त्या पुढे नेल्या, त्या उलट त्या उपर देखील त्यांनी व्हॅल्युएटेशन केलेलं आहे. आज नितीनजी गडकरी हे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातले कोहिनूर हिरे आहेत. त्यांचं काम दिसतंय. देशभरातल्या आणि जगभरातल्या लोकांनी गडकरी साहेबांच्या कामाची प्रशंसा केलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याही पद्धतीचे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आणि गडकरी साहेबांच्या मध्ये कोणत्याही पद्धतीचा मतभेद नसताना तशा पद्धतीचं चित्र निर्माण करणं आणि त्या चित्राच्या त्या गैरसमजाच्या आधारावरती स्वतःच्या राजकारणाची पोळी शेकणं आणि शून्य ताकद असलेले हे सगळे लोक. ठीक आहे, एक मिनिट तुम्ही जो मुद्दा मांडलात ना धर्मपाल मेश्राम, त्या आधारे चर्चेला पुढे नेत मला आता सुनीलजींना एक संधी द्यायची आहे. सुनीलजी, तुम्ही काय करताय ते काही लपून राहत नाहीये. तुम्ही वारंवार असं म्हणताय की म्हणे गडकरींना तिकीट मिळणार नाही, गडकरी निवडून येतील की नाही, इथपासून तुम्हाला शंका वाटायला लागली आहे. कमळावर गडकरी उभे राहिले आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते संघाचे लाडके आहेत, मग त्यांना निवडून यायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, मी या मताशी सहमत आहे. जर ते कुठूनही उभारले, कुठल्याही पक्षातून उभारले तर ते निवडून येतील. भाजपातून उभारले तर निवडून येतीलच की. येण्याची शक्यता दाट आहे, ज्यावर मी नाही म्हणत नाही. माझा मुद्दा असा आहे की नितीन गडकरी आणि मोदींचं अनेक वेळा मतभेद झाले हे माध्यमांनी दाखवले. उदाहरण दाखवायचं झालं तर त्यांनी अनेक आपल्या मीडियामध्ये शिवसेना ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीनं फोडली त्याच्यावर त्यांनी नापसंती व्यक्त केली. हे कृत्य करायला नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलं. हे नरेंद्र मोदींच्या विरुद्धच बोललेले आहेत. अनेक मंत्री दिल्लीच्या पत्रकार मीडियामध्ये नितीन गडकरी हे मोदींचे एक प्रकारे मोदी त्यांना अंडर एस्टिमेट करतात, हे त्या सगळ्या याच्यामध्ये प्रशासकीय सेवेतही आहे. आपल्याला ही सगळी माहिती कुठून मिळते? कुठे काय, तुम्हालाही ती माहिती माझ्यापेक्षा जास्त मिळते. आज कदाचित तुम्ही ती सांगत नसाल माहिती, माझ्यापेक्षा तुम्ही ती श्रेष्ठपणे काढू शकता. आमच्याकडे आलेली माहिती वेगळी आहे आणि आम्हाला शिव उबाठातली पण माहिती मिळत असते. नाही, सगळ्याच पक्षातली आपल्याला मिळते. ठीक आहे, हरकत नाही. धर्मपाल मेश्राम, आपल्यापर्यंत जाऊयात. बघा, आता
शी उबाठा गटाकडे केवढी माहिती आहे तुमच्या सरकारच्या आतमध्ये काय चाललंय, तुमच्या सरकारच्या अंतर्गत कशा पद्धतीने एकमेकांचे पाय कापण्याची स्पर्धा आहे वगैरे वगैरे वगैरे, हे खरं आहे का? शिवसेना पण पार्ट ऑफ एनडीए होतीच काही वर्ष. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही त्यावेळेचे अनुभव प्रसादजी, आता लागू करताय. मेश्राम बघा साहेब बोला पटकन. प्रसादजी, गडकरी साहेबांचं अर्ध्या तासाचं भाषण जर असेल तर त्यातला थोडासा पार्ट एडिट करून त्याला मीमच्या स्वरूपात दाखवणे, अशाच पद्धतीचा धंदा आजवर काही लोकांनी हेतुपुरस्सररित्या चालवलेला आहे. अनेक माध्यमं देखील त्याला बळी पडलेली आहेत. ती माध्यमं प्रसिद्धीच्या झोतात यावीत म्हणून अशा पद्धतीचं गडकरी साहेबांचं स्टेटमेंट देखील फिरवून दाखवण्याचा धंदा त्यांनी महाराष्ट्रात केलेला आहे. अशा पद्धतीचा गैरसमज निर्माण करून त्यांनी आपले चॅनल चालवलेले आहेत. ते लोकप्रियतेच्याकडे ते वळालेले आहेत किंवा त्यांची व्ह्यूअरशिप वाढवलेली आहे. अशा पद्धतीचं काम करून काहीतरी पाणी मुरते म्हणून दाखवलं. सुनीलजी, मला बोलून घेताना आपण जर नाही बोललात तर मला आनंद होईल त्याचा. नाही, बोलताना मी बिलकुलच बोलत नाही. साहेब प्रसादजी, अशा पद्धतीचे धंदे करणारे लोक आज दुर्दैवाने माध्यमाच्या जगतात देखील आहेत आणि राजकारणात देखील आहेत. बर, मला अशा एक मुद्दा पद्धतीचा पटकन संदर्भ धर्मपाल पकडत- मेश्राम आपल्यासाठी आहे आणि हा थोडासा ट्रिकी आहे. तो यासाठी समजा या ठिकाणी नितीन गडकरी ऐवजी नितीन पाटील नावाचा माणूस असता, समजा नितीन कांबळे नावाचा माणूस असता, तर याच प्रकारचे राजकारण ठाकरेंनी केलं असतं का हो? मला वाटतंय तुम्हाला कळत असेल मला काय विचारायचं आहे. एक सॉफ्ट टार्गेट म्हणून ब्राह्मण नेतृत्व धरायला ठाकरेंना नेहमी आवडत असतं आणि ठाकरेंना कायम ब्राह्मणांच्या विरोधात बोलायला पण आवडत असतं. आता गडकरी आहेत म्हणून त्यांना डिवचण्याचं काम चाललंय का? आणि हेच जर गडकरी पाटील कांबळे असते तर काय केलं असतं ठाकरेंनी? प्रसादजी, ती हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली नसती. कालपर्यंत पाकिस्तानी, पाकडे, मुसलमान अशा पद्धतीची भाषा वापरणारे उद्धव ठाकरे आता सत्तेच्या मोहामध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांनी नैसर्गिक युती तोडली. भाषा आज वापरतायत, त्यांच्या भाषेला हिरवा रंग फुटलेला आहे, हिरवी पालवी फुटलेली आहे. आणि त्यामुळं नितीनजी गडकरी सारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या कर्तृत्वान नेत्याला बदनाम करण्याचं षडयंत्र आणि त्या षडयंत्राचे उद्धव ठाकरे देखील बळी आहेत की काय, अशाही पद्धतीची शंका प्रसादजी आहे. धर्मपाल मेश्राम तेव्हा यांच्या उत्तरावर अशा धर्मपाल मेश्राम, वेळेच्या मर्यादेची छोटीशी आठवण देतो. पटकन नितीन गडकरींच्या याच चर्चेतल्या शेवटच्या टप्प्यातल्या मुद्द्याच्या निमित्तानं सुनील मोदी आपल्याला बोलतं करतो. सुनीलजी, एका गोष्टीचा खुलासा करा, गडकरी काही तुमच्याकडे येत नाहीत ना, गडकरी काही मवियातल्या इतर कुठल्या पक्षामध्ये जात नाहीत. त्यांचं तिकीट मिळणं न मिळणं हा संपूर्णपणे केंद्रीय निवडणूक समितीचा निर्णय असेल. समजा गडकरींच्या संदर्भात एखाद्या वेळेला तिकीट दिलं गेलं असं समजून चालू, तुम्हाला वाटत नाहीये ना, म्हणून म्हणतो वैयक्तिकरित्या नितीन गडकरींना तिकीट मिळेल अशी माझी माहिती आहे. जर तुम्हाला गडकरी एवढेच प्रिय आहेत तर मग गडकरींच्या समोर उमेदवार उभा करू नका. हे बघा, दोन विषय वेगळे आहेत. लोकशाहीच्या प्रोसेसमध्ये चाललेली यंत्रणा एक वेगळी आहे आणि त्या यंत्रणेमध्ये अनेक वेळा एकमेकाचे पक्ष एकमेकाच्या उमेदवारांना आणण्यासाठीचा एक प्रयत्न करत असतात. नितीन गडकरी आमच्याकडे यायला लागले तसं नितीन गडकरींनी आम्हाला संकेत दिले नाही. उद्धवजींचं असं मत आहे की नितीन गडकरींना एक ऑप्शन आहे की जर तुम्हाला तुमचा पक्ष देत नसेल तर तुम्ही माझ्याकडे या. हा दिलेली ऑप्शन्स आहे. ठीक आहे ना, ठीक आहे, पण आता तुम्हाला नितीन गडकरी खूप कर्तृत्ववान वाटतात, तुम्हाला वाटतं की नितीन गडकरी अत्यंत महान नेते आहेत, म्हणजे हे सगळं खरं आहे, पण ते तुम्हालाही वाटायला लागलंय म्हणून मी त्याचा तशा पद्धतीने उल्लेख करतोय. तर मग अशा नितीन गडकरींना तुम्ही बिनविरोध का पाठवत नाही? तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणुका लढता कशाला? लढता तुम्ही नाना पटोलेंना उभं करता त्यांच्या समोर. उच्च पात्रतेची माणसं आहेत म्हणून काय बिनविरोधची निवडणूक होत नाही. जर अन्याय झाला तर तुम्ही माझ्याकडे या असं म्हणतो. नाही झालं तर आम्ही नितीन गडकरींच्या विरुद्ध टीका नाही करणार. नितीन गडकरी हे चांगलंच काम केलंय म्हणणार. नितीन गडकरींना काय मतं द्यायची ती लोक देतील, पण आम्ही त्यांच्या विरुद्ध म्हणजे ज्या प्रकारे एखाद्या म्हणजे उदाहरणार्थ अजित पवारांच्या विरुद्ध जी आम्ही आग पोकड ओतू ती नितीन गडकरींच्या बाबतीत ओतणार नाही. अच्छा, ठीक आहे.
तुम्ही एका वेळेला सांगताना असं सांगता आहात की अजित पवारांच्या विरोधात जी काही तुमची तोफ धडाडेल ती नितीन गडकरींविरोधात होणार नाही. पण धर्मपाल मेश्राम, आपल्याला अतिशय नीट आणि चांगलं आठवत असेल, मागच्या वेळेला नागपूर लोकसभेची निवडणूक ही पूर्णपणे जातीवर नेली गेली आणि ती जातीवर नेत असताना गडकरींच्या जातीचा अतिशय छुपा आणि अत्यंत घृणास्पद असा उल्लेख काँग्रेसच्याकडून सातत्यानं होत होता. तरीही गडकरी जिंकून आलेले आहेत आणि गडकरी जिंकून आल्याच्या नंतर जी काही परिस्थिती आहे ती समोर आहे. अशा वेळेला शेवटचा चर्चेतला प्रश्न आहे, पटकन त्याचं मर्यादित वेळेत 30 सेकंदात उत्तर द्या. गडकरी या संपूर्ण वादाला काय करून उत्तर देतील? कारण गडकरी हे तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वक्तव्याला कृतीतून उत्तर देतात. गडकरी साहेब हे जाती पाती धर्म भोजन पद्धती याच्या पलीकडे गेलेलं नेतृत्व आहे. महाराष्ट्रातल्या नागपूर सारख्या ठिकाणचं राजकारण, एकीकडं दीक्षाभूमी, एकीकडं ताजबाग, दुसरीकडं संघभूमी आणि सगळ्या जाती धर्माची कार्यकर्ते, नेतृत्व आणि समाज मोठ्या प्रमाणावर असताना नितीनजी गडकरी साहेबांसारखे स्पष्ट शब्दात जर सांगायचं झालं तर ब्राह्मण समाजाचे असल्यावर देखील त्यांची ऑल इन्क्लुसिव्हनेस, ती जी सर्वसमावेशितता त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनात जपलेली आहे, तीच त्यांना पुढे नेणारी आहे आणि तीच त्यांना उत्तुंग नेतृत्व त्यांचं सिद्ध करणारी आहे. ठीक आहे धर्मपाल मेश्राम, वेळेच्या मर्यादेत आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची. आपण दोन्ही मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.